काय म्हणले? आमदार येतो म्हणलेत सकाळी. कोण? महेश दादा येतो म्हणलेत. सकाळी किती वाजता? 8:30 9च्या दरम्यान येते. 9 वाजता येतो म्हणल्यात. 8:30ला. 8:30 होय. मग तर काय मला फार सुट्टीच नाही. ते तुमच्या घरी येणार आहे. होय. हां मग चौकीला येणार आहे. हा का? हो. अरे बापरे. एवढं काम करते म्हणजे काय एवढं सोपं नाही. मी हा, हा, हा. फडणवीस पर्यंत आम्ही चहा पिलत बसून एका हा ना? टॅबलावर. हा. फडणवीस साहेबाबरोबर चहा पिऊन आले मी. कधी? मंत्रालयात गेले होते का होय. दादांना मंत्रीपद मागायला. हा 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 त्यावेळेला. आता मंत्री तुम्हाला सोपंच वाटतात सगळ्या गोष्टी. नाही बरोबर बरोबर. महेश दादांना 8:30 सांगितलं वाजता येतो म्हणले होय. घरी मी. आता महेश दादा मी तर तालमीपासून मित्र आहे. महेश दादांना सांगितले का असं करायचं मला? हो हा हो महेश दादा ना? दादाने सांग. महेश दादा असं नाही बोलणार, कधीच नाही सांगू शकणार. खायचे दात एक असतात, दाखवायचे दात एक असतात. काय? खायचे दात काय दाखवायचे दात. हा का? खायचे दात नागावने वेगळे. अशी पलटी मारायची असते. होय. दोन शब्दात मिटवा आता. हा बस झालं. जाऊन द्या कशाला ताई. एक कोट नाही तर घर नावावर करा. आता परत बोलू नका पुढचा शब्द. कशाला अजिबात मी ऐकून घेणार नाही आता. कशाला मी आता ऐकून घेणार नाही, आधीच सांगते. पाया पडतो तुमच्या. पाया पडा नाही तर तिकडं जाळ पडा. जाळ हो द्या तुमचा तिकडं तिघांचा बी. पेट हो द्या. राखेल टाकून जाळते तुम्हाला तिघाला बी. होय. जाळा बाबा काय तुमची इच्छा असेल तर. हं? जाळा ना मग. मगच गाडीत पिंजऱ्यातच येणार होते मी. पण साहेब म्हणले मॅडम जाऊ द्या, राहिलेली सगळीच जाईन त्यांची, नका जाऊ तुम्ही. पुढे करा. मला पिटून आणि जाळ करून आमचा काय मिळणार तुम्हाला सांगा बाबा. हा तुमची इच्छा आहे का? हाय माझी इच्छा. हा आम्हाला पेटवायची. काय बोलता काय? तुम्हाला ते शोभते का? तुम्ही एक शोभतंय का? कार्यकर्ते मला शोभते आणि एक शिक्षिका आहेत तुम्ही. हा अंगणवाडीच्या. होय. अंगणवाडीच्या शिक्षिका आहेत की तुम्ही? आहेत का नाही? हा होय ताई. हा अंगणवाडीच्या शिक्षिका आहेत की? नाही. हा आता तुम्ही तर मला म्हणले मी अंगणवाडीचे शिक्षिका आहेत. सगळ्यांना माहिती घेतात. मी फक्त महेश दादाची कार्यकर्ते. हा ते सोडून दिली मी शाळा. होत्या ना पण पाठीमागं तुम्ही जात होता ना. माझ्या मनची मालकी, मी जाईन नाही तर राहीन. पण होत्या ना अंगणवाडीला शिक्षिका पाठीमागं. पालत्या पाण्यावर घड्या करू नका. हा तुम्ही दोन शब्दात बघा, मिटवायचे का वाढवायचे तेवढंच सांगा. काय शिक्षिका असो मिटवायचे? काय असो, तुम्हाला काय घेणं देणं नाही त्याचं. काय मिटवायचे आणि काय वाढवायचे? कशाला वाढवायचे? एक तर घर नावावर करा, नाही तर 1 कोटी रुपये द्या. दोन्ही पैकी अहो, मी कोणचं एक कुठून करा. आलो कोटी रुपये? घर नाव करा. हा 1 कोटी रुपये कुठून आणू सांगा बरं. बस दे. बस दे. 1 करोड रुपये रिक्षा चालवतात तुम्ही, कुठून मग द्यायचं? तेच म्हणतो बसू दे ना मग, चालवतोय राव. बसू दे. हा 1 कोटी रुपये मी केव्हा आयुष्यात बघितले नाही. अहो पण मी काय म्हणतो ते जाऊन गेलेलं काय नको. पण ऐका जरा तू, मी काय म्हणतो 1 कोटी रुपये मोबाईलवर पाहणार आहे. माझ्या पुढं काही नाही दुसरं. माझ्याची कॅपॅसिटी सुद्धा नाही हा ना द्यायची. ताई खरंच आमची लय मला काय परिस्थिती बघा, मी एका खरंच सांगितलं. आमची लय मला परिस्थिती. खरं सांगतो रिक्षा चालतोय. पोरात पैसे अडकलेले आम्ही ते पण मग? नाही आलेले. रिक्षा चालवण्याची पोट जगत आहेत माहितीये का? रिक्षा चालवतोय मी. नाही तर पोराला मी असं त्याला मगाच म्हणलंय दादा हा. आम्ही 2-3 दिवस लागन, मग आम्ही 1 रुपया सुद्धा देऊ हा. शकत नाही. अशी पण आमचं